नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मसाल्याची भेंडी ग्रेव्हीवाली पाहूया। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। आपण पाव किलो हिरवी ताजी भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून, व त्यानंतर आता आपण त्याचे 1 ते 1.5 इंचाचे तुकडे करूया। ग्रेव्हीसाठी मसाला 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 8-9 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं। याची आपण सर्वप्रथम पेस्ट करून घेऊया। त्याप्रमाणे आपण भेंडी कापून घेतलेली आहे। आता आपण ती गरम तेलामध्ये तळून घेऊ। आता आपण तेलामध्ये वाटलेला कांदा टाकूया। कांदा, लसूण आणि आलं हे सर्व वाटून घेतलं, ते तेलामध्ये टाकूया। ते चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। आपली भेंडी तळून झालेली आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे व त्यामध्ये 7-8 काजूचे तुकडे टाकायचे व ते मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता त्यामध्ये टोमॅटो व काजूची पेस्ट टाकूया। तर यामध्ये आपण 2 टीस्पून लाल तिखट टाकू, त्यानंतर अर्धा टीस्पून हळद टाकू, 1 चमचा गोडा मसाला टाकू व 1 चमचा धने पावडर टाकू व हे सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आपला मसाला परतून झाला आहे, परंतु तो कच्चा न राहण्यासाठी आपण त्यात थोडे पाणी घालून परत तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आपला मसाला छान फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालू। चवीनुसार मीठ घालू व थोडीशी कसुरी मेथी घालू व याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये तळलेली भेंडी टाकू। उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये तळलेली भेंडी टाकू व 5 मिनिटं झाकण ठेवून त्याला वाफ येऊन देऊ। आपली ग्रेव्हीवाली भेंडी तयार झालेली आहे। आता ती आपण सर्व करूया। आपली मसाला भेंडी सर्व करून झालेली आहे। ते आता आपण टेस्ट करून पाहूया। आपली मसाला भेंडी टेस्ट करून झाली, खूपच छान झालेली आहे भेंडी। त्यामुळे तुम्ही पण तशी बनवून पाहू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।